नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओचा पहिला लॉग म्हणून आज आपण रात्रीचे खेकडे मारायला आलोय. तर बघूया आता तुम्हाला आपण किती खेकडे मारून आपल्याला किती खेकडे भेटतायत ते तर आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतो. चला. आणि सर्वात पहिले भेट यांच्याशी झाली. पाण्याच्या ठिकाणी हे भेटणार नाही असं कधी झालंच नाही. आणि रात्रीच्या वेळी जे ड्राईव्ह करतात हा तोच प्राणी आहे बरं का मंडळी. तरी मित्रांनो, आपल्याला पहिली शिकार आपल्याला सापडलेली आहे आपल्या खेकडमधून. संदीप भाऊ काढतायत तिला. दाखवा संदीप भाऊ. बघा किती मोठी खेकड सापडलेली आहे आपल्याला. तरी अजून आपल्याला पुढं किती किती खेकडे सापडतील ते तुम्हाला दाखवतो. चला आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. दिसत नाही रे मला म्हणतात. मित्रांनो, आपल्याला रात्रीच्या फिरताना असे प्राणी पण सापडतात बरं का. त्यांच्यापासून थोडं जपून पाण्यात पाय टाकत जायचा, कारण की रात्रीच्या पाण्यामध्ये हे असे जनावरं जास्त आपल्याला खेकड्यांपेक्षा किंवा इतर वस्तूंपेक्षा जास्त हेच आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून रात्रीच्या फिरताना यांच्यापासून थोडंसं जपून राहावं. हे बघा, दिसला का? हा बघा दिसला का कसा चालतोय. एवढी मोठी खेकड पकडलेली आहे आपल्या दाजींनी. बघा ती साईज बघा किती मोठी आहे. एक नंबर खेकड पकडले आपल्या दाजींनी. चला ती आता तरी बऱ्याच वेळापासून आपण बऱ्याच खेकडे पकडलेले आहेत, पण ते तुम्हाला थोडासा पाऊस येऊ राहिला ना त्याच्यामुळे दाखवता आलं नाही. तर संदीप भाऊ पिशवी दाखव. हे बघा मित्रांनो, एवढ्या खेकडे पकडलेले आपण. तरी बऱ्यापैकी खेकडे पकडलेले आहेत, पण त्या थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. अजून तरी आपण अजून थोडासा पुढे जाणार आहे. 1-1.5 तास म्हणजे अजून अर्धा 1 किलोमीटर पुढे जाणार आहे नदीला. मग किती खेकडे पकडतात त्या मग आपण थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. सगळ्या शेवटीच्या किती खेकडे होतात त्या. तरी त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. चला मग संदीप भाऊ, बांधा ती पिशवी. दही धरा तुम्ही. ही बघा मित्रांनो, आपल्या दाजींनी अजून एक खेकड पकडलेले. ती साईज दाखवा दाजी. एक नंबर बेकार मोठे खेकड पकडलेले बरं का आपल्या दाजींनी. चला आता आपला बऱ्यापैकी माल तयार झालेला आहे. तरी आता बघू पुढं. बरं बघा जरा. दिसतंय रे, दिसत दाजी. घ्या ना. अजून एक खेकडेचं उद्घाटन झालेलं आहे भाऊ मित्रांनो. तरी तुम्ही बघू शकता, ही सुद्धा मोठी खेकडे आपल्याला आता सापडलेली आहे. तरी बऱ्यापैकी खेकड्याची साईज आहे. आणि चला बघू आता पुढे आपल्याला अजून किती खेकडे सापडतायत. आणि तरी व्हिडिओ शेवट. ही बघा मित्रांनो, अजून मोठी खेकड आपल्याला आता दिसलेली आहे. पळते ती रस्त्याच्या बाहेर पळू राहिली. दिसू राहिले का दाजी? पाण्याच्या बाहेर निघून येऊ राहिली. तरी पण आता तिचे नांगे तर बेकार मोठे, तर कसे काय धरावं असं मला विचार पडलेला आहे मित्रांनो. संदीप ये रे, संदीप पकड रे तू. संदीप थांबा. तर आपल्याला पकडता येऊ नाही राहिली, एवढी मोठी खेकड आहे. तरी त्या मानाने संदीप भाऊनी पायाने दाबलेली तिला. तर बघूया. हा एक नवीन प्रकार आहे आपल्याकडे. म्हणजे खेकड जर पकडता आली नाही. सोड भाऊ सोड. अरे खूप बळ करते रे ती. अरे बाप. ही बघा
ही बघा एवढी मोठी खेकड आहे. कसं आहे मग पीस? एक नंबर ना. तरी आम्हा तुम्हाला धुवून दाखवतो तिची साईज. बेकार ताकद आहे तिला. काय करतो? ही बघा एवढी मोठी खेकडे. जर याच्यामध्ये जर आपला बोट अटकला ना तर डायरेक्ट आपला बोटच मोडून जाईल, एवढी ताकद आहे तिला. तरी अशाच खेकडं भेटत राहावं आपल्याला, हीच आपली अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि पाऊस पण चालू झालेला आहे. तुम्हाला कळतच असेल. तरी चला बघूया पुढे आता आपल्याला किती खेकडे सापडतात मित्रांनो. चला. बघा मित्रांनो, पावसाचा जोर वाढल्यामुळं आपण आता खेकडं मारणं बंद करून आपण आता घरी निघालेलो आहे. कारण की पाऊस जास्त आता होऊ राहिलाय. आता आपल्याला नाविलाजामुळं आता आपल्याला घरी जावं लागू राहिलं. हे बघा एवढं खेकडं मारलंय आपण. दाखवा संदीप भाऊ, उघडून दाखवा आपल्या व्ह्युअर्सला किती खेकडं मारलंय आपण. पावसामुळे नाही तर एवढी पिशवी भरून टाकले असते आपण आज. पण हे बघा एवढ्या खेकड्या मारलेल्या आहे आपण. तरी बऱ्यापैकी साधारणतः अर्धा एकच किलो, 3 किलोच्या आसपास खेकडा असतील मित्रांनो ना. किती असतील संदीप भाऊ? 3 किलो असतील ना. 3 किलो खेकडे आपण मारलेले आहेत. तरी आपले दाजी आणि मी स्वतः आपण सगळ्या टीम सहित गेलो होतो. पण मग पावसामुळे आपल्याला आता पुढे खेकडा मारायला काही जमणार नाही. कारण की पावसाचा जोर वाढलाय आणि आम्ही काही जास्त दाजींनी तर त्यांची सोयीने रेनकोट आणलेला आहे. पण आम्ही दोघांनी तर काही रेनकोट घातलेला नाही. आम्ही दोघं असंच आहोत. आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. चला मग तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मंडळी.